आणि आंबा घाट बघून असं मन तृप्त झाले आमचं. तू झाले हे एक नंबर वाटाले. तो कपडे भेटी त्या माणसाच्या गाडीत. बाकी इथे काय आणि इथे काय इथून एक स्टेप 3 तो किती प्रॉपर असं कोकणातल्या गावांमधनं चालत. हे इथलं भक्त निवास जवळ जवळ तर ही जेवण आहे 100 रुपयाची थाळी आहे. 10-17 वाजले आता रात्रीच्या आणि आम्ही रात्री थांबलेलो. आता 7 वाजले. एकदम मस्त झोप आली बरं तिथं आणि जरा सुद्धा गार लागला. आता लई गार लागले बाहेर आल्यानंतर. जेव्हा मी टेंटमध्ये झोपलो होता काय सुद्धा गार लागलं नाही. आणि ह्याच्या आतमध्ये आम्ही 5 जण झोपलो होतो आणि इकडे एक टेंट होता त्यात 1 जण झोपलो होतं. आली बाहेर चल सोडो. झालं 2 मिनिटात विषय ओके. बाकी आता आम्हाला आंबा घाटात जायचं आहे. तिथं मजा येणार आहे. कारण महाराष्ट्रातला एक फेमस घाटामधला एक घाट आहे. थोडा टफ घाट आहे. त्यासाठी आम्ही रात्री इथे थांबलो होतो. नाही तर जाणार होतो डायरेक्ट. काय एक्सपिरियन्स येते घाटातल्या. ज्या आधी आम्ही एकदा गेलो आंबा घाटातनं. तर रात्री आम्ही या ठिकाणी स्टे केला आणि आता निघालो डायरेक्ट गणपतीपुळ्याच्या दिशेने. बाकी आम्ही त्या एका लोकेशनला थांबलो चहा प्यायला आणि इथून 3 किलोमीटरमध्ये आंबा घाट चालू होते. त्यामुळे आधी जरा रेस्ट करावं म्हणलं. बोलले तर फायनली आम्ही पोहोचलो आंबा घाटात आणि आंबा घाट बघून असं मन तृप्त झाले आमचं. तू झाले हे एक नंबर वाटाले. आणि काय मजा येत होती. असे वळण कर्व मारला. मला यायचं खाली. हा ही मला यायचं तिकडं चौकाशी बरं का. सावकाश बूट सुधऱ्या ग्रीप हा बुटाला एवढे गावाकडे दगड पडते हालतोयला ही दगड तर पडला मला काय मित्रांनो. आंबा घाटाला सगळ्यात डेंजर घाट का म्हणतात तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हे असं काहीतरी एडेचाळी करतात आणि हे असं जाऊन 3 टर्क आहे इथं. इथे काय तुला वाटते राहिला असेल तो कपडे भेटी त्या माणसाच्या गाडीत. बाकी इथे काय आणि इथे काय अजून 2-3 आतमध्ये आणखीन आतमध्ये पण असतील 2-3 आणि इथून एक स्टेप आंबा घाट बोलते सबको बोलते. न पडली का करणार बरं. इधर देख 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 3 आहे 3 तो किती कचा तो दिवा फेकून आणखीन आत गेलेल्या वेळेत असतेल्या लय आत गेलेल्या. तू रिक्षा पण आहे एक का दुसरं काय तो तिथं बोल थांब. तर बाकी आम्ही आता गणपतीपुळ्यापासून 40 किलोमीटर अलीकडे ना आणि प्रॉपर असं कोकणातल्या गावांमधनं चाललो आम्ही. हायवे अवघड रस्ता चूज करायला. लोकेशन बघा तुम्ही पूर्ण काजून आंब्याची झाड आहे ती आणि काजूची फुलं लागली ती आणि फणसं पण लागली ती आणि नदी इथं आणि एक मामा त्यांची गाठ घेऊन आपण चला. आणि रस्ता काही इथं नाही पण आम्ही शोधत चालला. खरी मजा डेस्टिनेशनला जायला लागली आपण गाडी. खरी मजा बर चल खरी जी मजा असते डेस्टिनेशनला पोहोचण्यात नसते. जो तो रस्ता आहे तो रस्ता एन्जॉय करण्यात असते. असते गणपतीपुळेला काय डायरेक्ट बसनं विमानतर काय जात नाही. बसनं जाता येते डायरेक्ट कारनं जाता येते. खरी मजा टू व्हीलरवर त्या घाटात ना असं आणि असा एखादा स्पॉट दिसता तर लावायची बघायला जायचं. कसलं स्वच्छ पाणी वडा आहे का नदी आहे. ही नदी आहे का वडा आहे. वडा आहे ती पाणी कुठून आले हो
वडा मिळते होय इथं. चांगलं पाणी आहे का पाणी? पाणी चांगलं आहे का घाण आहे म्हणते? चांगलं पाणी आहे. प्यायला चालतंय का? होय प्यायला सुद्धा चालतंय लगा हो. खाली कुठून जायचं? लगा पवाला स्पॉट तिकडं. गाव किती लांब आहेत ना? गाव गाव कुठलं गाव? तिथं कुठलं गाव आहे? गाव आहे, गाव आहे. होय. आणि आम्ही आता आलो आहो तळ कोकणात. अरे इतकं पाणी, इतकं स्वच्छ पाणी आहे. सगळं दिसतंय, सगळं एक झेड. मासं दिसते क्लिअर. दगड पिगड सगळं. आणि हे वाहतं पाणी आहे बरं का. सोलापूरची वाननेर ती कुठं राहिलं र तिकडं. नदीपाशी तर फायनली आम्ही पोचला इथं गणपतीपुळेमध्ये भक्त निवासमध्ये. तर पार्किंगला गाडी लावली आहे आणि ते बहुतेक 100 रुपयाला रूम असतात. तर जे काही तुला काय तुम्हाला दाखवतो मी सांगतो काय प्रॉपर. बाकी लय मोठा आहे बरं का भक्त निवास. आणि हे इथलं भक्त निवास लय मोठा आहे बरं. बाकी आता भक्त निवासमध्ये सगळं माहिती फीची भरावं लागते. एक आधार कार्ड द्यावं लागते. 100 रुपयाचा एक बेड घेतला आम्ही. कुत्रा वय किती आहे? सध्या रूममध्ये थांब बघायला चालू. तर ह्या अशा रूम आहेत आणि ह्याच्यात एक 15च्या आसपास बेड आहेत, 15 ते 20. आणि आमचे ह्याकडंच लाईनचे बेड आहेत. बाकी पण ही कॉमन रूम असल्यामुळे थोडी धिंगाणा घालता बघू तरी मी करू काय. आणि तर असे लॉकर पण आहे ती बरं का. त्याची चावी ही नाही तिकडे ठेवली. चला लेट्स गो बॉय. आता चला डायरेक्ट बीचला. तर फायनली आम्ही पोचला बीचवरती. मागं असा बीच आहे. इकडं मंदिर आहे पण मंदिरात दर्शन आम्ही आंघोळ आधी करणार आहोत नंतर घेणार आहोत. बाकी गाड्या आम्ही बीचवर लावली त्या कारण आम्हाला थोडा शूट करायचा रीलसाठी कॉन्टेंट. दाखल रे. हा हा खूपशी हान. अरे राखील का दिसलो का? हान हान इन्याला हान इन्याला हान इन्याला 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 जवळ जवळ हान हान. धर एवढं मी आणतो. तर बाकी आम्ही आता गणपतीपुळेमध्ये स्नान करायला आणि फुल कपड्यावर तराडा. हा हा काय करतो तर? ब्लॉग ब्लॉग चालला. सुप्लॅक्स सुप्लॅक्स. आता बाईने उचलून फेकूलाय बरं.
पाठी केला लागा. लाट येणार रे बबल्या कसली काय काढले तुम्ही बाहेर शरीर लावल्या वा कोण लवकर येतो हा कशावर एक पारले तर आमचं पोहून वगैरे झाले फ्रेश झालो आम्ही ते मस्तपैकी आता चाललो जेवायला. इथला जेवणाचा आस्वाद गेला. 100 रुपयाला एक थाळी अनलिमिटेड जेवा, किती बी जेवा. अरे मिठाई पण नागू किलो मस्त दिसतं. तर बाकी आम्ही आता आलो इथं भक्ती निवास जेवण करायला. 100 रुपयाचं कुपन आहे. जेवण जाऊ तुम्हाला कसं आहे. 7:30 वाजता चालू होते ती 9:30 पर्यंत चालू असते. जेवण दिसायला तर छान दिसाले. चला दाखवतो मस्त. तर ही जेवण आहे 100 रुपयाची थाळी आहे. ह्याच्यात ही वरण आहे, ही भाजी बटाट्याची, पापड आहे, भात आहे, लोणचं आहे, शिरा आहे, चपाती आहे. ह्याच्यात भाजी आणि भात अनलिमिटेड आहे, चपाती अनलिमिटेड नाही. आणि मला वाटतं एक्स्ट्रा पण भेटत नाही. आणि असा एरिया आहे. बॅग पैसे बाकी आता आम्ही चाललेलो आहोत थोडंसं बीचवरती. आणि थांबा रे मागं सारखा तो बरं. बाकी आम्ही चोरी चालला होता बीचवरती. तर बघा काय खरा नंबर घेते कोणाच तर. चालला संध्याकाळी आमचं भक्त निवास असं दिसते. लय मोठा वर काय बाकी आम्ही आता सध्या बीचवर आलतो बरं का. जेवण वगैरे झाले भक्त निवासमधलं. तिथे एक सिस्टीम आहे बरं का, मी क्लिअर सांगतो. तिथे चपात्या 3 भेटते द्या आणि त्याच्यावर एक्स्ट्रा चपाती भेटत नाही. पैसे द्या काही द्या भेटत नाही. बाकी तुम्हाला भात किती अनलिमिटेड भेटते. भात जाबून वाढला, पोटपेट फुल झाले एकदम. आणि आता 11ला लास्ट चेकिंग आहे. त्यामुळे म्हणलं समुद्राकडे जरा बघून यावं. जवळ आहे आमच्या भक्त निवासपासून समुद्र जवळ आहे. आता रात्री काय करायचं म्हणून आलता समुद्रापासून. समुद्र जी खवळला आहे म्हणजे पाणी किती आली इथं. म्हणजे मंदिर जे आहे का गणपतीपुळेचं त्याला आता सडकाला एक ईद कमी आहे. सडकलं बी असेल लांब आला नाही आता पुढे. आणि असंच फिरून कोणी नाही बीचवर. डॉगेश बाय तेवढा आहे इथं दर्शन आहे. बाकी पोर आहे इथं. आणि आवाज मस्त आला म्हणजे खळखळ माया दिसते हिला क्लिअर. मग अंधारात ह्यात बी बरंच दिसते रात्रीच्या आयुष्यात. आता रात्रीच्या किती वाजता जाऊ मला क्लिअरिटी बघावं आयफोनची. त्यांचं दर्शन दिसते लाटा वगैरे दिसते. त्यांना आता वाजले रात्रीच्या 10-17 वाजले आता रात्रीच्या. आणि काय दिसते. आणि त्याच्यापेक्षा डेंजर जावं तुम्हाला